नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आलो आहे शाळेवरती, आश्रमशाळेवरती. तर पिच बनवायचं काम चालू आहे मित्रांनो आमच्या गावामध्ये. आणि भेगू सावरपाडा प्रीमियर लीग भरवलेली आहे, त्याच्यासाठी मस्तपैकी पिच बनवायचं काम चालू आहे. तर पाहूया आपण आता त्या ठिकाणी जाऊन कसं काम चालू आहे ते. तर ब्लॉग पूर्ण पाहायचा मित्रांनो. आणि शाळेच्या पटांगणावर शाळेचा ग्राउंड आहे, त्या ठिकाणी पिच बनवायचं काम चालू आहे. तर तुम्हाला मी इथून सगळं काही ग्राउंड दाखवतो, कशा पद्धतीने आमचं ग्राउंड आहे शाळेवरचं, भेगू सावरपाडा शाळेवरचं. तर तुम्हाला मी आता लगेच दाखवतो. तर हे पहा मित्रांनो, त्या ठिकाणी पिच बनवायचं काम चालू आहे. हे पहा, तिथं पोरांचं काम चालू आहे पिच बनवायचं. आणि हे पहा, एकदम मस्तपैकी असं पटांगण आहे, एकदम मस्त. ह्या साईडला इकडे शाळेच्या फाट्या आहेत सरपण. आणि इकडे पाहिले तर हे पहा, एकदम मस्तपैकी असं नेचर वाटतं आणि एकदम मस्त पटांगण आहे. ह्या साईडला शिक्षकांच्या गाड्या बिड्या लावण्यासाठी हे एकदम मस्त शेड बांधलेले आहेत लहान लहान. ह्या ठिकाणी उंबराचं झाड आहे आणि एवढे उंबरं पण लागलेले आहेत मित्रांनो. एकदम मस्त मोठमोठाले घोस लागलेले आहेत उंबराचे. आणि एकदम मोठा उंबर झालेला आहे. हे पहा उंबराचं खोड कसं आहे ते, एकदम मस्त. आणि सावली पण एकदम जाडजूड आहे, त्याच्यामुळं इथं बसण्यासाठी पण एकदम मस्त वाटतंय. हे पहा, एवढे उंबरं लागलेले आहेत, सगळ्या बाजूला उंबरं आहेत मित्रांनो इकडं. हे पहा, सावली पण एकदम मस्त आहे. हे पहा, सावलीमध्ये गाड्या बिड्या असतात आणि शेडमध्ये पण काही गाड्या असतात तिकडे पण. आणि साईडला हे पहा, आंबे बिंबे आहेत, कलम. तर ह्या ठिकाणाहून आपण आता पूर्णपणे पटांगण दाखवलं तुम्हाला, ग्राउंड दाखवलं. तर आता ज्या ठिकाणी आता पिच बनवली जाते त्या ठिकाणी आपण आता जाऊया आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला पिच मी दाखवतो. एकदम मस्त नजारा पण दिसतोय पहा मित्रांनो, एवढं मोठं ग्राउंड आहे. तर त्या ठिकाणी जाऊन आता तुम्हाला मी दाखवतो, त्या ठिकाणी आपण जाऊ, त्याच्यानंतर पाहूया. आणि तिथपर्यंत हॉस्टेलपर्यंत ग्राउंड आहे. आणि हे पहा, इकडचं नेचर. त्या ठिकाणी आपण उंबराच्या ठिकाणी बसलो होतो, एवढा मोठा उंबराचं झाड आहे. आणि ह्या साईडला पाहिलं तर खालून शाळा आहे, शाळेची बिल्डिंग आहे आणि हे शाळेचं वरचं ग्राउंड आहे. आपण आता जाऊया ज्या ठिकाणी पिच बनवली जाते त्या ठिकाणी जाऊया, तुम्हाला मी दाखवतो पिच कशी बनवली जाते ते. तर चला आपण. हे पहा, इकडे पिच बनवायचं काम चालू आहे, टिपायचं पण काम चालू आहे. हे पहा, मोठं पातेलं इथं पाणी भरून ठेवलेलं आहे आणि ह्या ठिकाणी टिपायचं काम चालू आहे. हे पहा मित्रांनो, एकदम मस्त टिपायचं काम चालू आहे. आणि कशी पिच बनवली आहे ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि ग्राउंड कसं वाटलं ते पण मित्रांनो कमेंट करून सांगा. हे पहा, इकडे पण टिपायचं काम आहे एकदम जोरात. तर मित्रांनो, पिच बनवायचं काम चालू आहे आणि ब्लॉग मोठा होत चाललेला आहे, त्याच्यामुळं आता ब्लॉग आपण संपवून टाकू. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.